आज आपण तुमच्या म्हणण्यानुसार गावरान स्टाईल शेवभाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे खोबरं, अद्रक लसूण, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता, 1 टोमॅटो, कांदा आणि शेव। आता आपण सुरुवात करूया। आता आपण सगळ्यात आधी गॅसवर एक तवा ठेवूया आणि खोबरं भाजून घेऊया। खोबरं आपण सुक्कच भाजून घ्यायचे। आपल्याला खोबरं छानपैकी भाजून घ्यायचे। कलर चेंज झाला पाहिजे खोबऱ्याचा। खोबरं आता छान भाजत आलेलं आहे, ते आता आपण काढून घेऊया। खोबऱ्याचा असा कलर चेंज झाला पाहिजे। आता आपण हे काढून घेऊया। आता आपण टाकतोय कांदा। कांदा बी आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। आपण त्याच्यात 2 हिरवी मिरची टाकतोय। कांद्याला बी आपल्याला छान ऑरेंज कलर येतोपर्यंत भाजायचा आहे। अशा प्रकारे आपला कांदा छान भाजून झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। हा मसाला आपला असा तयार झालेला आहे। 5 मिनिटं याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून घेऊया। आता आपण हा मसाला वाटून घेऊया। आता आपण थोडे धना पावडर 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि चवीनुसार मीठ। थोडं पाणी टाकून आपण मसाला वाटून घेऊया। आता मसाला आपण वाटून घेऊया। अजून आपल्याला थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे। अशा प्रकारे आपला मसाला वाटून झालेला आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। गॅस पेटवतोय, एक कढई ठेवतोय। कढई गरम झाल्यानंतर आपण थोडं 2 चमचे तेल टाकतोय। तेल थोडं जास्तच लागतं या भाजीला। तेल गरम झालेलं आहे। आता थोडं टाकूया आपण जिरं, कढीपत्ता आणि 1 कांदा। कांदा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला। कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो टाकायचा आहे। आता आपण 1 टोमॅटो टाकूया। टोमॅटो आणि कांदा छान फ्राय होऊ द्यायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे। आता आपण त्यात टाकूया वाटण। वाटण बी आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे। आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे, कारण की तेल त्याच्यातून साईडला आलं पाहिजे। ही भाजी फक्त 15 ते 20 मिनिटात छान बनते। आपल्याला असंच भाजत राहायचं आहे जोपर्यंत मसाल्यातून तेल वेगळं होत नाही तोपर्यंत। अशा प्रकारे आपला मसाला छान भाजून झालेला आहे आणि मसाल्यातून तेल वेगळं झालेलं आहे। आता आपण टाकूया त्यात पाणी। हे पाणी टाकून घेऊया। ही आमची 3 लोकांची भाजी आहे, त्याच्यामुळे मी 1च ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जास्तीची भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि वाटण पण। आता आपल्याला छान याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकूया त्यात शेव। अशा प्रकारे आपली शेव भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।